नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अहवाल पूर्ण झालेला आहे आणि तो मसुदा आता राज्य सरकारकडे सोपवण्यात आलाय. दरम्यान आज ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगानं आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केलाय. आरक्षणाशी निगडीत इम्पेरिकल डेटा आयोगानं तयार केला असून तो अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात आलाय. आणि सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारला हा एक मोठा धक्काच मानला जात होता. मात्र यानंतर पुन्हा हे प्रकरण कोर्टामध्ये लावून धरण्यात आलं आणि सध्या ओबीसी आरक्षण नसलेल्या निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं परवानगी दिलेली आहे. पण आरक्षण मिळाल्यानंतरच निवडणुका घेण्यावरती सत्ताधारी आणि विरोधक ठाम आहेत. दरम्यान कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवत मागासवर्ग आयोगाच्या गोटात आता चेंडू टाकलाय आणि आयोगानं दिलेल्या निर्णयानुसार आरक्षण लागू करण्यात यावं असा युक्तिवाद झाला. आता आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे. याच संदर्भात आपण बोलूयात. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. प्रकाश शेंडगेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता इम्पेरिकल डेटा तयार झालेला आहे, त्याचा अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आलाय. आता आज सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीकडून तुमची काय अपेक्षा आहे? नाही, आम्ही पूर्ण आशावादी आहोत. सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल अशी आमची अपेक्षा आहे. त्यांची जी कंडिशन होती की इंटरिम अहवाल आयोगाकडून सादर करण्यात यावा. गेल्या 15 दिवसात सतत मागेच म्हणलं की राज्य सरकार हे ऍक्शन मोडमध्ये आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी विशेष सगळं सहकार्य आयोगाला केलं आणि आयोगाने सुद्धा, मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी सुद्धा रविवारी सुट्टीचा दिवस असताना सुद्धा तो अहवाल जो आहे तो शासनाकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्री असतील, महोदय असतील, जगन भुजबळ साहेब असतील, या सर्वांनी रविवारी उपलब्ध करून तो अहवाल जो आहे तो सादर करून घेतला आणि काल तो वकिलांच्या टीमला सुद्धा सुपूर्द करण्यात आला. आणि आज नक्कीच तो अहवाल जो आहे तो सुप्रीम कोर्टात सादर होईल आणि आज नक्कीच आम्हाला हा जो मी आशा करतो की आज ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे ते आता टिकल्याशिवाय राहणार नाही अशी आमची पूर्ण आशा आहे. आम्ही सरकारचं आणि आयोगाचे सदस्य आहेत त्यांचे सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि जे काय मेहनत त्यांनी घेतली आयोगाच्या सदस्यांनी सुद्धा आणि महाराष्ट्राचे जे सीताराम कुंटे साहेब विशेषतः त्यांनी सुद्धा अतिशय मेहनत घेतली, समन्वय साधला आणि हे आजचा जो वेळ आहे, जी डेडलाईन होती ती डेडलाईन मीट करण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी झालेलं आहे. आणि आज नक्कीच ओबीसीचं आरक्षण जे आहे ते टिकेल अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही त्या निर्णयाची वाट पाहत आहोत. जी बिलकुल. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल. मात्र सरकारकडून किंवा सरकारी वकिलांकडून कशा पद्धतीने आपली बाजू मांडली जावी अशी अपेक्षा आहे तुमची? नाही, सुप्रीम कोर्टानं मागच्या वेळी क्लिअर केलेलं आहे की आम्ही त्या आयोगाचा जो अहवाल आहे त्याच्या डिटेलमध्ये आम्ही जाणार नाहीये. ओनली प्री कंडिशन आहे की तो जो इंटरिम अहवाल जो आहे तो तुम्ही आयोगाच्या मार्फत सादर करा आणि त्याच्यात आम्ही डिटेलमध्ये जाणार नाही. त्या विषयाला आहे तशा आम्ही मान्यता देऊ असा निकाल यापूर्वीच त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आज विशेष काही त्याच्यामध्ये अडचण आहे असं मला तर काय वाटत नाहीये. पण तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारचे वकील आहेत, त्यांचा युक्तिवाद हा सुद्धा महत्वाचा आहे. कारण अपोजिशन सुद्धा आहे काय, त्याच्यामुळं थोडाफार युक्तिवाद सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना हा करावाच लागणार आहे. आणि आज आम्ही पूर्ण आशावादी सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल. जी, म्हणजे आज सुप्रीम कोर्टाचा निकाल हा सकारात्मक किंवा ओबीसींच्या बाजूने येईल ही तुम्हाला खरं तर खात्री वाटतेय. अर्थात आपण एक कल्पना करू की तसं जर झालं नाही तर मग तुमची पुढची दिशा काय असेल किंवा पावलं काय असतील? नाही, जर आरक्षण हे जर टिकलं नाही, कारण ही बेसिकली ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे, राज्य सरकार जबाबदारी आहे. आणि शेवटी जर हे नाही टिकलं तर त्याचं फेल्युअर जे आहे ते सगळं महाराष्ट्र सरकारच्या मातीच फोडावं लागणार आहे आम्हाला. ओबीसी समाज त्याविषयी मग आक्रमकपणे जे आहे तो सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश शेंडगेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर आज सुप्रीम कोर्टाकडून खूप आशा आहेत, सकारात्मक निकाल येईल, सुनावणी होईल आणि त्यामुळे
सरकारच्या वकिलांकडून सुद्धा अपेक्षित तशा पद्धतीनं युक्तिवाद होणं हे गरजेचं आहे आणि निकाल सकारात्मक येईल असं ओबीसी नेत्यांना वाटतंय. मात्र जर तसा आला नाही तर मग सगळं खापर हे सरकारवरतीच आम्ही फोडू आणि मग पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरू असा इशारा देखील त्यांनी दिलाय. आता बघूयात, साधारण दुपारी 12:30 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. सर्वोच्च न्यायालय ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात काय सुनावणी घेतं. पुढची बातमी, पिंपरी चिंचवडमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते आणि पिंपरीमधील नेहरू नगर भागामध्ये पत्नीकडून स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर झाला म्हणून तिच्या पतीनं तिच्यावरती डिझेल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती बाळू उर्फ राहुल पारधे याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी तातडीनं या घटनेची दखल घेत आरोपी पतीला अटक केली आहे. राहुल पारधे असं त्याचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. कारण काय तर स्वयंपाक बनवण्यास उशीर झाला म्हणून आपल्या पत्नीच्या अंगावरती डिझेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न तिच्या नवऱ्यानंच केलेला आहे. राहुल पारधे असं त्याचं नाव आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय. या व्यक्तीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. पिंपरीमध्ये घडलेला हा सगळा प्रकार. महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं दिसतंय. कारण या आधी सुद्धा अनेक प्रकार आपण पाहिलेले आहेत. मुलींची छेडछाड किंवा आत्ता पिंपरीतला जो काही प्रकार समोर आलाय त्यामध्ये या एका पतीनं आपल्या पत्नीवरती डिझेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला आणि कारण काय तर स्वयंपाक बनवण्यास उशीर झाला. मुंबईतल्या सांताक्रूज मधल्या कॅरोल मॅस्किटा या तरुणीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. पालघरमधील वाघोबा खिंडीमध्ये या तरुणीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सखोल तपास करून झिको मॅस्किटा या आरोपीला त्याच्या मित्रासोबत अटक केली. कॅरोलच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे. मुंबईतल्या तरुणीची हत्या. तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं. पालघरमध्ये सापडला मृतदेह. झिको मिस्किटाला ठोकल्या बेड्या. मेरे आगे पीछे कोई नहीं, वही मेरा सहारा था, वही मेरा ये था, मरद था. और 3 बरस का था, उसका पिताजी मर के गया. उसके बाल पोछ के मैंने बड़ा किया. मेरे को बोला मैं डॉक्टर के पास जाती. मैं आया तो बोलता है मेरे को ये करो. एक बार भी मेरे को फोन करके बोला मम्मी मैं इधर आए. आज तक फोन का भी स्विच ऑफ नहीं रखा. कॅटरीना मिस्किटा यांचा हा आक्रोश मन चिरणार आहे. आपली मुलगी कॅरोल हिच्या आठवणींनी त्यांचे अश्रू थांबतच नाहीत. 24 वर्षीय कॅरोल मिस्किटा उर्फ पिंकी ही बीपीओ मध्ये काम करणारी तरुणी. 24 जानेवारीला ती घरातून बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबियांनी पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली. याच दरम्यान पालघर पोलिसांना वाघोबा खिंडीमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सखोल तपास करून बेपत्ता झालेल्यांच्या यादीची पाहणी केली असता हा मृतदेह कॅरोल मिस्किटाचा असल्याचं समोर आलं. मृतदेहावर असलेले कपडे आणि त्या काळामध्ये मिसिंग झालेले व्यक्ती याच्या अनुषंगानं विश्लेषण करून तातडीनं तपासाची चक्र फिरवली गेली. मुंबईमधून सांताक्रूज येथून एक मुलगी जी मिसिंग आहे ती असण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यानंतर तांत्रिक पुरावे आणि परिस्थितीजन्य पुरावे, भौतिक पुरावे या सगळ्यांचा अभ्यास करून 2 आरोपींचा तातडीनं पाठपुरावा करण्यात आला, पाठलाग करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास करताना सीसीटीव्हीच्या आधारे झिको मिस्किटा आणि त्याच्या साथीदाराला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. कॅरोल मिस्किटा आणि झिको यांचे प्रेमसंबंध होते. कॅरोलला झिकोनं भेटायला बोलावलं आणि पालघरमध्ये नेलं. तिथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर चाकूनं फोसकून कॅरोलची हत्या करण्यात आली. आपल्या मित्राच्या मदतीनं तिचा मृतदेह पालघरच्या वाघोबा घाटात फेकून देण्यात आला. त्या आरोपींनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे. याशिवाय
तपासामध्ये मिळालेल्या पुराव्यावरून हे स्पष्ट झालेलं आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास SDPO पालघर श्रीमती नीता पाडवी हे करीत आहेत आणि तपासामध्ये DNA फिंगरप्रिंटिंग सारखी अत्याधुनिक प्रणाली वापरण्यात येईल. कॅरोलच्या हत्येनंतर तिचे कुटुंबीय शोकसागरात बुडालेत. हमारा लड़की का जिंदगी बेकार किया उसने, मेरे को लड़की मांगता है, मेरे को पोसाएगा कौन पीछे बाजू में बुढ़ापन में। या प्रकरणातल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी तिच्या कुटुंबियांची मागणी आहे. I just request the Bharat Janata to give justice to my pink sister Pinky Carol Miskita and hang him to death. That's all we request the Bharat Janata. Please, हम आपके पैर पड़ रहे हैं सर. Please हमारे लड़की को न्याय दिलाइए सर. एंड मुझे बहुत दया आती थी कि वो अच्छी जॉब के लिए थी, बहुत ही टैलेंटेड थी, उसको तो कड़ी सज़ा मिलनी चाहिए. आज उसके माँ बाप यहाँ से ये घर छोड़कर भाईंदर उस साइड में चले गए हैं एंड हमारे गांव वाले भी बहुत गुस्से में हैं. ही शुड बी हैंग टू डेथ एंड ही शुड नॉट गेट अ बेल क्योंकि बहुत बुरी तरह से मेरे सिस्टर को मार दिया है. पोलिसांनी कसून तपास करून या घटनेतल्या आरोपींना अटक केली आहे. पण या आरोपींना कठोर शिक्षा झाली तरच तिच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता मुंबईकरांच्या दृष्टीने एक मोठी बातमी आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई 100% अनलॉक होण्याचे संकेत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेत. सध्या शहरामध्ये दररोज 500 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळत आहेत. संपूर्ण शहरात सध्या केवळ एकच इमारत सील आहे. येत्या आठवड्याभरात मुंबईत 100% नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण होणार असल्याचा दावा देखील पालिकेकडून करण्यात आलाय. मुंबईतील रुग्णसंख्या 2 दिवसापासून 1000च्या आतच आहे आणि त्यामुळे लवकरच मुंबई 100% अनलॉक होण्याचे संकेत सुरेश काकाणी यांनी दिले. कारण शहरामध्ये दररोज आता 500 पेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत मुंबईमध्ये आणि त्यामुळे मुंबईतले सगळे निर्बंध जे आहेत ते पूर्णपणे हटवले जाण्याची एक शक्यता आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत हे निर्बंध शिथिल होतील असे संकेत सुरेश काकाणी यांनी दिलेत. कारण मुंबईतल्या रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झालेली आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांच्या दृष्टीनं अतिशय दिलासादायक ही गोष्ट म्हणावी लागेल किंवा ही बातमी. कारण मुंबईतली रुग्णसंख्या ही सातत्यानं कमी होतीये आणि त्याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई 100% अनलॉक होण्याचे संकेत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेत. कारण शहरामध्ये दररोज 500 पेक्षा कमी कोरोना रुग्ण रोजचे आढळत आहेत आणि सध्या एकच अशी इमारत आहे की जी मुंबईमध्ये सील आहे. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, मुंबईकरांच्या दृष्टीनं खूपच मोठा आणि दिलासादायक निर्णय हा म्हणावा लागेल. मात्र याची अंमलबजावणी कधीपर्यंत होऊ शकते, काय शक्यता वाटते? श्वेता, खरं तर मुंबईकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक अशी बातमी म्हणावी लागेल. कारण का गेले 2 वर्ष मुंबईकर हे अनेक नियमावलींमध्ये राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या अटी नियम याच्यामध्ये व्यापारी असतील किंवा मुंबईतील नागरिक असतील हे या नियमावलीमध्ये जगताना आपल्याला पाहत आहेत. मात्र मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी एक संकेत दिलेले आहेत की मार्चपर्यंत मुंबई अनलॉक पूर्णपणे होऊ शकते, 100% अनलॉक होऊ शकते. त्यामुळे हा मुंबईकरांसाठी जरी दिलासा असला तरी आरोग्य तज्ज्ञांचं याबाबतीत काय मत असे आहे हे जाणून घेतल्यानंतरच याबाबतीत एक निर्णय जो आहे तो घेतला जाईल. याच्या आधीही आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा मास्कच्या बाबत सुद्धा निर्णय जो आहे किंवा मास्कच्या बाबत एक चर्चा जी आहे ती झाली होती. आणि त्याच दृष्टीनं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संकेत असे दिलेले आहेत की येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये मुंबईतील नियमावली जी आहे ती 100% अनलॉक करण्यात येईल. मात्र असा जरी हा निर्णय असला तरी सद्यस्थितीला जर आपण मुंबईचा विचार केला तर मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती सातत्यानं कमी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण मुंबई शहरामध्ये फक्त एक इमारत अशी आहे जी सील करण्यात आलेली आहे. त्यामुळे जरीही मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी असली तरी प्रशासन याच्या बाबतीत काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे. कारण का काही दिवसांपूर्वीच जे हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील किंवा इंडोर गेम असतील
यांना काही नियमावलींमध्ये शिथिलता देण्यात आली होती आणि त्यानंतर काही व्यापाऱ्यांकडून सुद्धा मागणी करण्यात आली होती की मुंबईत ज्या पद्धतीनं कोरोना रुग्णांची संख्या कमी होते त्या दृष्टीनं विचार करून काही अधिकची नियमावलीमध्ये शिथिलता देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात येत होती आणि त्याच दृष्टीनं आता मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी स्पष्ट केलेलं आहे की येणाऱ्या मार्चमध्ये मुंबई 100% अनलॉक होऊ शकते, त्यामुळे ही मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. श्वेता. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे वळतोय. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये 1 तासाहून अधिक वेळ भाषण केलं आणि या भाषणात त्यांनी काँग्रेसवरती आरोपांचा भडीमार केला. मेक इन इंडियाची अडचण वाटत असल्यामुळे विरोधक सातत्यानं त्यावरती टीका करतात असा आरोप केला. संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनलं पाहिजे, तरच आपण देशाचं संरक्षण करू शकू असं मोदी म्हणाले. काँग्रेसला महागाईची चिंता तर यूपीए सरकारच्या काळात का नव्हती असा सवाल देखील मोदींनी केला. हमारा टोटल एक्सपोर्ट हिस्टोरिकली हाईएस्ट रिकॉर्ड पर है और ये कोरोना काल में है. कृषि एक्सपोर्ट ऐतिहासिक रूप से टॉप पर पहुंचा है. सॉफ्टवेयर एक्सपोर्ट नई ऊंचाई तरफ बढ़ रहा है. मोबाइल फोन एक्सपोर्ट अभूतपूर्व वृद्धि हुई है. डिफेंस एक्सपोर्ट कईयों को परेशानी हो रही है. ये आत्मनिर्भर भारत का कमाल है कि आज देश डिफेंस एक्सपोर्ट में भी अपनी पहचान बना रहा है. 2-2, 4-4 पीढ़ी से महलों में बैठने की आदत हो गई है. वो देश के छोटे किसानों की क्या समस्या है वो समझ ही नहीं पाए. उनके अगल बगल में जिन किसानों की उनकी पहुंच थी उससे आगे देख नहीं पाए हैं. और मैं कभी ऐसे लोगों को पूछना चाहता हूं कि छोटे किसानों के प्रति आपकी इतनी नफरत क्यों है? क्या आप छोटे किसानों के कल्याण के लिए आप रोड़े अटकाते रहते हो? छोटे किसानों को इस संकट में डालते हो? माननीय अध्यक्ष जी, अगर गरीबी से मुक्ति चाहिए तो हमें हमारे छोटे किसानों को मजबूत बनाना होगा. ग्रामीण अर्थव्यवस्था को मजबूत बनाना है तो हमारे छोटे किसानों को मजबूत बनाना होगा. अगर हमारा छोटा किसान मजबूत होता है, छोटी सी जमीन होगी, 2 हेक्टेयर की भूमि होगी, तो भी उसको आधुनिक करने का वो प्रयास करेगा, नया सीखने का प्रयास करेगा और उसकी ताकत आएगी तो देश की अर्थरचना को भी ताकत मिलेगी. और इसलिए आधुनिकता के लिए छोटे किसानों की तरफ ध्यान देने का हमारा प्रयास है. इंडस्ट्री को गति देने बेहतर इंफ्रास्ट्रक्चर की बहुत जरूरत होती है. पीएम गति शक्ति नेशनल प्लान, मास्टर प्लान, ये हमारे लॉजिस्टिक कॉस्ट को बहुत कम करेगा. उसके कारण देश में भी माल सस्ते में पहुंच पाएगा और एक्सपोर्ट करने वाले लोग भी दुनिया के साथ कंपटीशन कर पाएंगे. और इसलिए पीएम गति शक्ति प्लान आने वाले दिनों में बहुत लाभकारक होने वाला है. कुछ लोग देश के नौजवानों को, देश के एंटरप्रेन्योर्स को, देश के वेल्थ क्रिएटर्स को, उनको डराने में आनंद आता है, उनको भयभीत करने में आनंद आता है, उनको गुमराह करने में आनंद आता है. देश का नौजवान उनकी बातें सुन नहीं रहा है, इसके कारण देश आगे बढ़ रहा है. माननीय अध्यक्ष जी, आज जो यूनिकॉर्न है यही उसमें से कुछ मल्टीनेशनल कंपनियां बनने का सामर्थ्य रखती है. लेकिन कांग्रेस में ऐसे लोग बैठे हैं जो कहते हैं, जो हमारे उद्यमी हैं उनके लिए कहते हैं, और आपको भी जानकर के आश्चर्य होगा, क्या कहते हैं? वो कहते हैं ये उद्यमी लोग कोरोना वायरस का वेरिएंट, बताइए क्या हो गया? हमारे देश के उद्यमी एक कोरोना वायरस के वेरिएंट है क्या? हम क्या बोल रहे हैं? किसके लिए बोल रहे हैं?
कोई जरा आपके अंदर बैठे तो जरा बोलो तो सही, ये क्या हो रहा है? पार्टी का नुकसान हो रहा है, कांग्रेस पार्टी का नुकसान हो रहा है। सालों से पेंडिंग डिफेंस सेक्टर के जो इश्यू थे उसको हमने निपटाने का प्रयास किया। पहले किसी भी आधुनिक प्लेटफॉर्म या इक्विपमेंट के लिए हमें दूसरे देशों की तरफ देखना पड़ता था। जरूरत के समय आपाधापी में आयुध खरीदा जाता था, ये लाओ वो लाओ, कौन पूछता है भाई, हो जाए। यहां तक कि स्पेयर पार्ट्स के लिए भी हम अन्य देशों पर निर्भर रहे हैं। दूसरों पर निर्भर होकर इस देश की सुरक्षा निश्चित नहीं कर सकते हैं। हमारे पास यूनिक व्यवस्था होनी चाहिए, हमारी अपनी व्यवस्था होनी चाहिए। रक्षा क्षेत्र में आत्मनिर्भर होना ये राष्ट्र सेवा का भी एक बहुत बड़ा काम है। और जो मैं देश के नौजवानों को भी आह्वान करता हूं कि आप अपने कैरियर में इस क्षेत्र को चुनिए, हम ताकत के साथ खड़े होंगे। आपका गेम प्लान कोई भी हो, माननीय अध्यक्ष जी, ऐसे बहुत लोग आए और चले गए, लाखों कोशिशें की गई, अपने स्वार्थवश की गई, लेकिन ये देश अजरा अमर है। इस देश को कुछ नहीं हो सकता। आने वालों को, इस प्रकार की कोशिश करने वालों को हमेशा कुछ न कुछ गंवाना पड़ा है। ये देश एक था, श्रेष्ठ था। यह देश एक है, यह देश श्रेष्ठ है और श्रेष्ठ रहेगा। इसी विश्वास के साथ हम आगे बढ़ रहे हैं। तर लोकसभेतल्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातले हे काही महत्त्वाचे मुद्दे आणि यासोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या सगळ्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।